मतिवडे पंचायत भ्रष्टाचाराच्या विळख्यात. नांगनूर केस ग्रामस्थांचा माध्यमांच्या समोर आरोप. हुक्केरी तालुक्यामधील मत्तीवडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप नांगनूर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक 16 जानेवारी रोजी केलेला होता. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षांनी कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून याची सर्व माहिती 22 जानेवारी रोजी देऊन सर्व शंकेचे समाधान करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामपंचायत अध्यक्षांनी दिलेली होती. त्यानुसार मंगाई देवी नांगनूर चौक येथील कॉर्नर सभा घेऊन ग्रामपंचायत अध्यक्षांनी आपल्या केलेल्या कामाचा आढावा सांगितला. ते म्हणाले, नांगनूर ग्रामस्थांनी 18 कामांमध्ये ग्रामपंचायतीने मोठा भ्रष्टाचार केलेला आहे असा आरोप केलेला होता. या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी म्हणाले, आमच्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून ग्रामपंचायतमधील कारभार हा पूर्णपणे पारदर्शक आहे. तसेच सर्व कामे पूर्ण झालेली असून याची सर्व नोंद ग्रामपंचायत दप्तरांमध्ये आहे. ज्यांना कोणाला या कामामध्ये गैरव्यवहार झालेला आहे असे वाटत असेल त्यांनी स्वतः ग्रामपंचायतमध्ये येऊन दप्तर तपासावे. आमच्यावर होत असलेले आरोप मी पूर्णपणे फेटाळून लावतो. जर यामध्ये काही गैरप्रकार असेल तर आमच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे त्यांनी सांगितले. आम्हाला तिथं समजून सांगावे 18 कामं केलेत का नाही ती त्या पद्धतीनं पहिल्या प्रश्नापासून 18 प्रश्नापर्यंतचं उत्तर हे आम्ही व्यवस्थित दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 18च्या 18 कामं आम्ही इथं केलेले आहेत. इथल्या ह्या नागरिकांना माहिती आहे आणि त्याबद्दल काय मेजरमेंट प्रमाणे काय एखाद्या कामात जर चुकवलं असेल असं त्यांना जर अजून वाटत असेल तर त्यांनी पुढची म्हणजे काय प्रोसेस करायला काय अडचण नाही. आणि त्यावेळेचे अध्यक्ष असतील, PDO असतील किंवा काय करणार आहेत कधी त्यांनी त्यांच्याबद्दल ते कॉन्ट्रॅक्टदार त्याचं काय असेल ते रिकव्हरी कव्हर करतील. काही त्याच्याबद्दल काय शंका घ्यायची काय कारण नाही. पण आमच्या काळात 2 बिलाचं म्हणजे 10 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये माझ्याकडनं 2 बिलाचं म्हणजे थंब झालेला आहे. ती पण कामं इथे झाली आहेत आणि मागच्या पण अध्यक्षांनी व्यवस्थित सदस्यांचं ऐकून घेऊन इथं ती कामं राबवलेली आहेत. त्यामुळे कुणाला काय आम्ही आता दोषी देऊ शकत नाही. कामं 18च्या 18 इथं आमच्या इथं व्यवस्थितरित्या झालेले आहेत. 18 वर्षाच्या काळात तुमचं काम पूर्ण 4 अध्यक्ष जेवढे झाले तेवढे व्यवस्थित केलं असं तुम्ही त्या सगळ्याची पण ग्वाही देताय ना? होय होय, हा बरोबर आहे. सगळ्या अध्यक्ष कामं झालेले आहेत. आता मला काय म्हणायचं, 2च झाल्यात म्हणतात तुम्ही. दोनच याचा अर्थ काय दोनच पेमेंट माझ्या काळात झालेलं आहे. काम जरी मागच्या अध्यक्षांच्या काळात झालं असेल तर ते कसं होतंय क्रियायोजने ठेवल्याप्रमाणे मागं पुढं पेमेंट होते. ते काम नंतर बिल काढावं लागतं. मग त्यातल्या तर 2 अध्यक्ष आहेत ना अगोदरचे? तुमचं थोडं मत सांगा म्हणजे तुमच्या थोडक्यात सांगा फक्त. आणि सुज्ञ नागरिकांना ती 18 कामं केलेली 100% माहिती आहेत. म्हणजे आजच्या ह्या जनतेने जे तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय तो आरोप तुम्ही म्हणजे फेटाळताय काय फेटाळून लावताय काय आरोप भ्रष्टाचार झाला असं मान्य करताय? 100% आरोप फेटाळून लावतोय. याचा अर्थ काय 100% ते काम मेजरमेंट प्रमाणे मागणीनुसार या नांगनूरमध्ये झालेला आहे. ज्या 18 कामामध्ये भ्रष्टाचार झाला नागरिक आरोप करतात त्या कामाबद्दल तुम्ही परिपूर्णरित्या जे काही त्यांना डॉक्युमेंट पाहिजे आहेत ते तुम्ही आणि तुमची पंचायत देण्यासाठी म्हणजे सक्षम आहे. बघा जे काय ह्याच्यावरचं पुढचं डॉक्युमेंट त्यांना पाहिजे आहे ते डॉक्युमेंट द्यायला पंचायत ऑफिस समर्थ आहे. काही अडचण नाही. पण समोरचे गावकरी म्हणतात की 16 तारखेच्या मीटिंगमध्ये तुम्ही म्हटलं होतं की आम्ही पुराव्यासह 16 तारखेच्या मीटिंगमध्ये त्यांनी जी काही मागणी केली होती त्याचं डॉक्युमेंट आम्ही पूर्तता केलेली आहे त्यांच्याकडे. आणि टोटल 5 वर्ष पंचवार्षिक योजनेमधला टोटल पंचवार्षिक योजनेमधला ऍक्शन प्लॅन आम्ही मागणी करणाऱ्या अर्जदारांना आम्ही पोच केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी शहानिशा करून खरोखर काम आहे किंवा नाही त्याची अजून पण शहानिशा करू शकतात. आणि काय काम नसेल तर त्याची इन्क्वायरी त्यांनी घालू शकतात. काही अडचण नाही. आणि जे कोण केलंय की नाही त्याच्यावरती ती इन्क्वायरी येईल आणि ते त्याच्यावर आता इथं पुढे काय 16 कामामध्ये तुम्ही परवा म्हटलेलं 16 तारखेच्या मीटिंगमध्ये की प्रत्यक्ष जाऊन आपण काम बघूया. 18च्या 18 इथं कामं झाल्यात आणि नागरिकांना ते माहिती आहे. एका ठिकाणी पण आपण गेल्यासारखं नाही. बघा आता माझ्या स्टेज समोरच इथं 2 कामं आहेत. 2 काम आहेत. 2 झाली 16 कामं. इथं अंगणवाडीमध्ये 3 कामं आहेत. अंगणवाडीच्या वरती शाळेमध्ये 1 काम आहे. म्हणजे इथंच जवळजवळ तुम्हाला सांगतो 5 कामं आहेत आमची. 5 कामं इथं समोर आमचे स्पॉट समोर आहेत. समोर आहेत. हा त्यातले कसं आहे 18 मध्ये त्यांचे 2 प्रश्न एक प्रश्न डबल आलेला आहे. तो एक काढला 17 झाली पुढे आणि एक डबल प्रश्न आहे. आणि त्यामध्ये मत्तिवडे ग्रामपंचायतीमध्ये व्याप्तीतला पाईपलाईनचा प्रश्न आहे. तो त्यांनी फक्त नांगनूर केस असा घातलेला आहे. खरं ते तिन्ही गावात म्हणजे मत्तिवडे ग्रामपंचायतीमध्ये मत्तिवडे गावामध्ये ती पाईपलाईन झालेला आहे. आणि एक स्वच्छताचा मोठा गंभीर विषय आहे. कारण 70,000 रुपये काढलं कसं गावात आमच्या एकाच गावात SC/STचं. तर ते ऍक्शन प्लॅनला 3 गावामध्ये मंजूर केलेलं पैसे होतं. ते स्वच्छता आम्ही 3 गावामध्ये त्यावेळच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. 3 गावासाठी केलेलं आहे. पण तुम्ही मगाशी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. काय ते अध्यक्षांनी म्हणू नका तुम्ही त्याला बांधलेला आहात ना? 100% बांधलेला आहे. काही अडचण नाही. त्यावेळेच्या अध्यक्षाने व्यवस्थित ते काम केलेलं आहे. बरं ठीक.
नोकरीने मान्य केलं तरी 12 कामं तुम्ही प्रत्यक्ष जलकुंभ आहे देवेकरच्या शेतातच तिथं घराजवळ. तुम्ही काय विचारू नका. मोटर साहेब कसं असते बघा, ज्या वेळेला प्रोव्हिजन होते मोटरचं तेव्हा मोटर करणार. तर त्यांची मागणी काय होती, जलकुंभची होती. आमचं पाणी आहे, आम्ही इथं लोकल लोकांना आम्ही पुरवतो, माझं वैयक्तिक पाणी. त्यामुळं आम्हाला जलकुंभची आवश्यकता आहे, म्हणून तिथं ते आम्ही त्यांच्या ते तिघा चौघांच्या मागणीनुसार लोकांच्या मागणीनुसार तिथं जलकुंभ बसवलेला आहे. मग जलकुंभ कुठं बसायला, जिथं पाणी आहे तिथंच बसवायला पाहिजे. बरोबर. जलकुंभ वेगळ्या ठिकाणी बसवून चालत नाही. खर्च उगाच वाढतोय. हां, खर्च उगाच वाढतो. याचा अर्थ काय, तिथं त्यांनी त्यांचं पाणी शिफ्ट करून तिथं त्यांना पाणी देणार, अशा पद्धतीने तिथं आम्ही जलकुंभ बसवलेला आहे. आणि ऑलरेडी तिथं आहे आता जलकुंभ. ओके, ठीक आहे. किल्ला मेजरमेंट प्रमाणे केलेला आहे, त्याच्यापेक्षा 5 मीटर त्यांचं काम जादा झालेलं आहे. 15 फूट काम एक्स्ट्रा गेलं. एक्स्ट्रा झालेलं आहे. कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याची फाईल आहे, सगळं तुम्हाला बघायला चांगली मिळेल. गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. टाळ्या पाहिजे. त्याच्यामुळे काय विषय नाही. अहो माणूस एखादा 5 फूट काम एक्स्ट्रा करतो म्हटलं त्याला पुढचं काम द्या. जो भी इस ग्रामस्थ है ना, RTI रहेगा, कौन सा भी डॉक्यूमेंट रहेगा, जब भी आपके पास आते हैं तो उनको करेक्ट इंटीमेशन देना. आपके खिलाफ बहुत लोगों की तकरार है कि आप कोऑपरेट नहीं करते, आ जाओ, कल आओ, परसों आओ, इधर गया हूँ उधर गया हूँ. ऐसा नहीं करना सर. ये सभी गांव के लोग हैं, गांव के विकास के लिए आपके पास आते हैं. आपका और उनका कोई पर्सनल रिलेशन नहीं है. तो जब भी कभी आते हैं तो जो क्लियर डॉक्यूमेंट रहता है उसका क्लियर देना, और जो जेरोक्स रहता है ना उसमें साफ साफ अक्षर दिखाई देना, ऐसा जेरोक्स देना आप. ठीक है. बैठ के बोलिए सर. ಬಂದಿತ್ತು ಆಯ್ತು ಪ್ರಕಾರ ನಾವು ಮತ್ತೊಂದು ಪೇಜ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ ತೆಗೆದುಕೊಟ್ಟ ಅಂತ ಹೇಳಿದೆವ್ರಿ. ನಾವು ಅವ್ರಿಗೇನು RTI ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ. यावेळी ग्रामस्थांनी लाखो रुपयाचा निधी हा कामे न करता काढलेला आहे. अंगणवाडीमध्ये फरशी कामांमध्ये गैरप्रकार झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून गावामध्ये ग्रामसभा नाही. गावामध्ये मारलेल्या बोरवेल कनेक्शनमध्ये गैरप्रकार आहे. तसेच बँक ऑफ इंडियामध्ये 35 लाख रुपये निधी शिल्लक असून हा निधी गावच्या विकासासाठी का वापरण्यात आलेला नाही, अशा प्रश्नांचा भडीमार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. ही ग्रामसभा तणावपूर्ण वातावरणामध्ये पार पडली. अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी ग्रामस्थांना केलेल्या कामाचे समाधानकारक उत्तरे न दिल्याकारणाने आरोप प्रत्यारोप झाले. शंकेचे समाधान न झाल्याने ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लोकयुक्त, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने माध्यमांना देण्यात आले व दोषींच्यावर कडक कारवाई करण्यासंदर्भात सांगण्यात आले. शाळेचा जे अंगणवाडीचा म्हणजे जेवणाच्या खोलीचा हा सर्वांनी SDMC कमिटीने पैसे घालून ते काम पूर्ण केलेलं आहे. आणि ह्याने पंचायतवाले काय सांगतात की ते काम आम्ही पंचायतमार्फत केलेलं आहे. पण हे आम्हाला मान्य नाही. आणि ते सरांनी बी नाही आता लाईव्हमध्ये येऊन सांगावे की हे कुणी केलं आहे काम. मी काजल धोंडीराम कांबळे शाळेचं बालवाडीचं काम करून घेतल्यात, पण तिने 1 रुपये सुद्धा दिला नाही अजून. कोण केले काम? माझ्या मिस्टरांनी धोंडीराम शामराव कांबळे यांनी पेंटिंगचं काम. पगार मानधन कोण दिलं नाही तुम्हाला? ते आता पंचायतवाल्यांनी पंचायतवाल्यांनी मानधन द्यायला. कॉन्ट्रॅक्ट दिवशी तुम्ही ह्या गोष्टीची चर्चा केला नाही? हॅलो साहेब, माझी एकच विनंती आहे. ज्या दिवशी मत्तिवडीमध्ये सभा झाली आणि आज तुमचं जे काय बोलणं झालं त्यात कोण म्हणले हे काय मला माहिती नाही, परंतु मत्तिवडी पंचायतला PDO नाही हा आम्हाला लेखी पुरावा पाहिजे. तुम्ही मागच्या वेळेला पण हीच गोष्ट बोलला होता. हा, PDO मध्ये कोविडच्या कालखंडामध्ये एकदा PDO एक्सपायर झाला म्हणून सांगितले. एक PDO काही कारणास्तव आला नाही, आता एक PDO आलेला आहे. नाही आम्हाला साहेब तोंडी सांगून उपयोग नाही आहे, आम्हाला पुरावा पाहिजे, लेखी पाहिजे असं. हा लेखी पाहिजे. बरं ठीक. हे काम केलेलं नाही. शाळेचं काम अनुदानामध्ये आम्ही केलेलं आहे कमिटीने. आणि ह्यांनी 7 लाख रुपये काढून खोलीला पैसे मंजूर करून घेऊन पंचायतीने खाल्लेला आहे. पूर्ण यानं पंचायतीने पैसे खाल्लेले आहेत. आणि सगळं आम्ही अनुदानामध्ये खोली बांधली. मी एकटा स्वतः 10,000 रुपये घातलेले आहेत. आणि मास्तरला बी विचारायचं, तुम्ही कधी पण विचारायचं. हां, खडी वाळू आणि मीना आणून दिलेला आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष दशरथ कुलकर्णी, पंचायत विकास अधिकारी, उपाध्यक्ष प्रांजली कांबळे, माजी अध्यक्ष PD पाटील, सदस्य सुमन नाईक, निकिता परेट, ऑपरेटर वीरपक्ष मगदूम, दीपक खाडे यांच्यासह नांगनूर गावातील ग्रामस्थ, महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.